उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या बहुविध जिल्ह्यातून स्वामींच्या चरणावर सेवा रुजू करण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद मागण्यासाठी उर्वरित राहिलेले गुरुपौर्णिमेला ज्यांची सेवा राहून गेलेली आहे असे सेवेकरी आजही या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यातून सेवा रुजू करण्यासाठी आलेले आहेत. आज दीप अमावस्या आहे. पूर्व प्रथे आणि परंपरेनुसार या देशामध्ये दीपपूजा केली जाते. अंधकाराचा नाश करून प्रकाशमय जीवनाकडे जाण्याचा मार्ग तो आज सुरू होतो, म्हणून याला दीप अमावस्या असं म्हणतात. पूर्वाश्रमी असणारे तेलांचे दिवे असतील, रॉकेलचे दिवे असतील, पूर्वी लोक अत्यंत आनंदानं ते दिव्यांची साफसफाई करून देवघरामध्ये एका पाटावर स्वच्छ करून त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून त्यांची पूजा करायची. आता ती जागा लाईटनं घेतलेली आहे, पण लाईटही तेच काम करते, म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता घरात असणारे छोटे मोठे जे लाईट आहेत ते आपण स्वच्छ करावेत आणि त्यांचं औपचारिक पूजन करून ही दीपपूजा आपण साजरी करावी. घरात नेहमी स्वच्छता कायम असावी. हात फिरे तिथे लक्ष्मी वशे, म्हणून या देशातील सर्व साधू संतांपैकी अनेक संतांनी स्वच्छतेवर भार दिला. त्यात आमचे गाडगे बाबा असतील, तुकडोजी असतील, त्यांनी हातात झाडू घेऊन गावची गावं स्वच्छ करण्याला त्यावेळी लोकांना भाग पाडलेलं होतं. आताही आपल्यातले अनेक गाडगे बाबा तयार व्हावेत आणि गावची गावं सर्वप्रथम सुरुवात शाळेपासून करावी. नंतर जिल्ह्यात राज्यात जेवढी सर्व सरकारी सहकारी कार्यालय आहेत तिथे साफसफाई करावी. इथे आमचे नंदुरबारचे सेवेकरी आलेले आहेत. ते दर आठवड्याला शनिवार रविवार सर्व कार्यालयांची, शाळेची त्यांच्या परवानगीनं साफसफाई करत असतात. खिशात त्यांच्या गाडगे बाबांचा फोटो असतो. या सर्व बाबी आपण केल्यानंतर लोक करत असतात, लोक आपोआप करत नाही. तुम्ही लोकांदेखत जर माळ जप करत बसला तर लोक माळ जप करतील. तुम्ही जर रोज 3 अध्याय वाचले तर लोक 3 अध्याय वाचतील. यातील बऱ्याचशा बाबी अनुकरणीय असतात, पण कोणते अनुकरण करावेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही जण जर गप्पात मारत असतील तर त्याचं अनुकरण नव्या केंद्रात तेही लोक करतील. म्हणून अनुकरणीय बाबी कोणत्या असाव्यात या साऱ्या बाबी या कार्यातून प्रामुख्यानं प्रति गुरुवार, रविवार आणि त्र्यंबकेश्वरला शनिवार या ठिकाणी आचरणात आणण्यासाठी सत्संग मेळावे घेतले जातात. उद्याच्या 27 तारखेला अहिल्यानगर जिल्ह्यात काष्टी या गावी श्रीगोंदा तालुक्यात वधूवर परिचय मेळावा जिल्ह्याच्या वतीनं आयोजित केलेला आहे. इथे आज आपल्यात वधूवर विवाह मंडळ आलेलं आहे. या निमित्तानं त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा. आणि आज अमावस्या असूनही अनेक पालक लोक आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा करण्यासाठी आलेले आहेत. हरकत नाही, त्यांना एक नामी संधी आहे. त्यांनी विवाह मंडळाकडे
रीतसर नाव नोंदणी करावी आणि आत्ता या मिनिटाला विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद प्राप्त झालेली आहे. त्याचा आपण निश्चितपणे लाभ घेऊ शकता आणि उचित वेळी विवाह त्यांचे बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात करू शकता. विवाह आपण आता यापुढे साखरपुड्यात करावेत. खूप डाम डौल रोण काढून सण करू नये. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीत जर तुम्ही विवाह केले तर बऱ्याच घटनांना आळा बसेल. हे सर्व करत असताना आपल्या स्वभावात आपण बदल करावा. कृपया सर्वांनीच वधू पक्षानं असेल किंवा वर पक्षानं असेल मोठेपणा, प्रतिष्ठा, मान पान, अपमान, सन्मान या गोष्टींचं विसर्जन करावं. जर तुम्ही या गोष्टींचं विसर्जन केलं तर तुमच्याजवळ सुख, त्याचा दुष्काळ पडणार नाही. आमचे कबीरजी सांगतात, जो सुखमे सुमिरन करे उसको दुःख न होय. म्हणून आपण मान पान, सन्मान, अपमानाची आशा करू नये आणि अत्यंत साध्या पद्धतीत मुलामुलींची विवाह केली तर तुमच्याजवळ सुख अटळ आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणीला सर्वांनीच प्राधान्य दिलं तर पुढच्या अनर्थ होणाऱ्या गोष्टी टळत असतात. म्हणून आपण गावोगावी विवाह मंडळं आता उभी करावी. अन्य विभाग थोडे कमी अधिक उशिरा सुरू होतील तर नवल नाही, परंतु पहिलं प्राधान्य विवाह मंडळाला द्यावं. कारण आजच्या मितीला भारतामध्ये आणि जगामध्ये सगळ्यात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. त्यातले त्यात एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे. सर्वात कठीण आणि अवघड प्रश्न मुलांच्या लग्नाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सूनबाई मिळाली घराचं घरपण, देशाचं देशपण व्यवस्थित राहणार नाही. म्हणून भारतीय संस्कृती अशी सांगते की धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारी पुरुषार्थ या विभागांच्या हातात आहे. त्यांनी गावोगावी याचा प्रसार प्रचार केला तर भारतीय संस्कृती या देशात निश्चितपणे यशस्वीरित्या वाटचाल करेल. ही आलेली मरगळ आपणाला थांबवता येईल आणि वाढतं घटस्फोटाचं प्रमाण त्याला कुठेतरी आळा घालता येईल. गेल्या 40 वर्षात घटस्फोटाचं प्रमाण 1.5 ते 2% होतं. आज ते एवढ्या वर्षात 50% आलेलं आहे आणि आता भीती वाटायला लागलेली. ही गोष्ट चांगली नाही. म्हणून आपण ऋणानुबंधिक विवाह जर मुलामुलींची केली, कारण या कार्यातून गेल्या 70-80 वर्षात जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं सेवेकऱ्यांनी मुलामुलींची केली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. हे सामाजिक काम आहे, अध्यात्मातून थोडं वेगळं आहे, परंतु आपल्या कुटुंबाला, परिवाराला सुखी करायचं असेल तर हुंड्याची मागणी आपण करू नका. म्हणून हे कळकळीचा संदेश आपण समाजात सर्व स्तरावर विवाहाच्या बाबतीत योग्य पद्धतीत द्यावा, हे कळकळीचं आवाहन आहे. यावर खूप बोलता येईल खरं तर, परंतु वेळेअभावी प्रत्येक विषयांवर बोलणं हे क्रमप्राप्त आहेत. यातला पुढचा विभाग मूल्यशिक्षण हा विभाग आहे, शिशुसंस्कार हा विभाग आहे, गर्भसंस्कार हा विभाग आहे आणि यात आमचे सर्व गुरुजन प्रतिनिधी काम करत आहेत. विषय खूप मौल्यवान आणि महत्त्वाचा आहे. घराघरामध्ये पुंडलिक श्रावणबाळ तयार झाले पाहिजे. 2, आपलं म्हातारपण, वृद्धकाल सुखात जायला पाहिजे, घालवला पाहिजे. म्हणून त्यासाठी
असे पुंडलिक, असे श्रावणबाळ घराघरात तयार करण्याची हमी या विभागानं घेतलेली आहे. म्हणून त्यांनी एक मिसाईल तयार केलेलं आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. या मिसाईलला चांगला संस्कारानं ते जनतेपर्यंत पोचवत आहेत. आणि या देशाला आणि महाराष्ट्राला वृद्धाश्रममुक्त आणि हुंडामुक्त महाराष्ट्राकडे आपणाला बघायचं आहे. हे जर आपणाला पास असेल, मान्य असेल, यात आपण सर्वांनी कृपया सहभाग घ्यावा आणि आपल्या गावी, आपल्या ग्रामपंचायतपासून तर कॉर्पोरेशनपर्यंत जे सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत हे विचारण्यात, तुम्हाला गावांचा विकास घडवायचा असेल तर पहिलं सुरुवात आपल्यापासून करा. हुंडा भांडा घेऊ नका. हा संदेश आपण सामाजिक बांधिलकी या तत्वावर गाव पातळी ते देश पातळीपर्यंत पोचवायचं आहे. एवढंच नाही, जे आत्महत्या पीडित कुटुंबीय आहे, जे देशाचं संरक्षण करणारे शहीद जवान त्यांचे कुटुंबीय आहे, त्यांच्याही मुलामुलींचे लग्न कोण करेल? म्हणून आपण तोही वसा यथाशक्ती आपण यशस्वी करावा, सर्वांना एकत्र आणू. म्हणून एक सामाजिक काम आहे आणि हे सामाजिक काम स्वामींना आवडणार आहे. हे स्वामींना भूषणावह ठरणारी बाब आहे. म्हणून स्वामींना भूषणावह ठरणाऱ्या 18 बाबींपैकी आपण किती जनतेपर्यंत पोचवतो हा प्रश्न गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं स्वामी आपणाला विचारणार आहे. त्याची उत्तर आपणाला देता आली पाहिजे. बऱ्याच जणांना गुरुपौर्णिमेला येता आलं नाही. आता गुरुपौर्णिमा होऊन 15-20 दिवस झाले. म्हणून गुरुपौर्णिमेची शपथ आपण घेताना पुढची गुरुपौर्णिमा ही पावेतो स्वामी महाराज आमच्या परिवाराचा आणि सेवेकऱ्यांचा योगक्षेम आपण चालवा, त्यांच्या दुःख संकटांना आशीर्वाद द्या, त्यांना चिंतामुक्त दुःखमुक्त करा, हा आशीर्वाद आपण त्यांच्याकडून घेण्यासाठी आलेलो आहोत. म्हणून या विभागातून आपणाला मूल्य शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व, श्रावण बाळाचं, पुंडलिकाचं महत्त्व, घराघरात मनामनात ते संस्कार अंतःकरणावर रुजवायचे आहेत. केवळ डोक्यावर संस्कार करून चालणार नाही, ते अंतःकरणावर करावे लागतात, तर ते शक्य आहे. तर पुढचा विभाग येथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत आणि ते दिवसभरासाठी आहे. अर्थात या विभागातून विनामूल्य काम केलं जातं. देशभरात आणि राज्यामध्ये गाव पातळीवर हे प्रतिनिधी जिल्हा तालुका स्तरावर, गाव स्तरावर काम करत आहेत, पण विनामूल्य, विनाशुल्क. तुमच्या निदर्शनास कोणी मूल्य घेताना आढळलं तर ती व्यक्ती त्वरित कळवावी, ती या मार्गाशी संबंधित नाही, हे पण तुमच्या कानावर असू द्यावं. म्हणून विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा आपणाला जनतेची सेवा करण्याला, दुःखितांची सेवा करण्याला, त्यांना सौख्य समाधान पोचवणारे आपण पाईक बनायचं आहे. म्हणून या विभागातून किती जटिल समस्या असल्या, आता उद्या श्रावण महिना लागतो, सगळा आध्यात्मिक महिना आहे, आणि याचं औचित्य ठेवून आपण जर घरोघरी शंकराच्या पिंडीवर सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फावल्या वेळात महिम्न, रुद्र याचा जर पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ आबालवृद्ध माता भगिनींनी सर्व परिवाराला दिलं, घरात व्यसन ताबडतोब बंद होईल. कुठलीही व्यसनं असू देत, मांसाहार बंद होईल. हा चातुर्मास आहे आणि हा चातुर्मास आपणाला वर्षानुवर्ष व्यसनमुक्तीकडे न्यायचा आहे, व्यसनबंदीकडे न्यायचा आहे. म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप आमच्या माता भगिनींनी पुढाकार घ्यावा. श्रावण महिना हा सर्वांचा आवडता आहे.
म्हणून त्या निमित्तानं या सर्व जटिल समस्या प्रश्न उत्तर विभागातून आपण सोप्या करून जनसामान्यांचा अवघडपणा किंवा त्यांना जे काही दडपण आहे ते दडपण आपण दूर करावं आणि त्यांना अत्यंत नम्रपणे या सेवेत सहभागी करून घ्यावं हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. शेती आणि शेतीवर अवलंबून असणारे लघु उद्योग सुमारे 55 आहे आणि आजच्या मितीला शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात मुलांच्या विवाहाबाबत खूप अडचणी आहेत. म्हणून आम्ही मागाशी बोललो, मुलींचं लग्न करणं सोपं, मुलांचं करणं अवघड आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात हा प्रश्न आहे. त्या दृष्टीनं आपणाला पुढचं पाऊल टाकताना शेतकऱ्यांना उद्योजक बनवावं, स्वतःच्या पायावर उभं करावं, परावलंबत्व कायमचं घालवावं असं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कृषी महोत्सवातून केलं जातं. म्हणून वेळोवेळी होणारे कृषी महोत्सव असतील. पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडो रुग्ण कॅन्सरचे आलेले असतात. हे तुम्हाला माहीत आहे. आत्ता इथे बरेच रुग्ण बसलेले आहेत. त्यांच्यासाठी संजीवनी म्हणून कॅन्सरची संजीवनी असणारा दवा इथे उपलब्ध आहे. तो सप्तरंगी असेल, त्याचा काढा असेल, कॅन्सर बरा होणारा रानभेंडी असेल, ब्लड कॅन्सर बरा होणारा त्याचा उपयोग कसा करावा तो भाग असेल, ज्यांच्या पोटात गाठी झालेल्या आहेत, गाठीचे कॅन्सर आहेत पोटात, डोक्यात, कुठे, त्याच्यासाठी वेखंड आहे. ही सारी दवा गरिबांसाठी उपलब्ध आहे. कारण कॅन्सर हा जर कोणालाही परवडणारा नाही. खरा तर तो बराच होत नाही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार. परंतु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेमध्ये एक वाक्य वापरलेलं आहे, वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे. यात सारं काय आलं. वृक्ष हे वनस्पतीशास्त्र हे आपलं सोयरे आहेत. सोयरे म्हणजे सहकार्य करणारे, मदत करणारे, हुंडा घेणारे नाही. या वृक्षांकडे जर आपण वळलात आणि त्याचं गुणधर्म जाणून घेतला तर या वनस्पत्यांचं रहस्य आजही आपल्याला अबाधित ठेवता येईल आणि आरोग्य चांगलं ठेवता येईल. खरं तर आमच्या भगिनींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. ती जर प्रमाणात वापरली, घरातला एकही सदस्य तुमचा आजारी पडणार नाही. बघा मग त्यात जिरं काय काम करतं, मिरं काय काम करतं, दालचिनी काय काम करते, तेजपान काय काम करतं, हळद काय काम करतं, ही सारी मोठी यादी आहे. आणि आजही यादी संजीवनी म्हणून स्वयंपाकशास्त्राला पुढे नेणारी आहे. म्हणून आमच्या भगिनींनी स्वयंपाक करताना खरं तर याचा अभ्यास करावा. अंदाजपंचा स्वयंपाक करू नये हे कळकळीचं सांगणं आहे. बऱ्याच वेळा काही रुग्णांचं रक्तातल्या पेशी कमी होतात, हिमोग्लोबिन कमी होतं. त्यावेळी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात चावून खाल्लं, तिसऱ्या दिवशी हिमोग्लोबिन 14-15 पर्यंत येतं. प्लेटलेट पूर्वपदावर येतात. याला कुठलाही रुपया लागत नाही. जिरं तुमच्या घरात आहे. अशा पद्धतीनं आपण जर हे आरोग्यशास्त्र स्वयंपाकशास्त्रापर्यंत पोचवलं तर निश्चितपणे फार कमी डॉक्टरांकडे जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. आज पाश्चिमात्य संस्कृतीनं केमिकलयुक्त फूड जगामध्ये पोचवलेलं आहे आणि ती जागा आज कॅन्सरनं घेतलेली आहे. म्हणून आपणाला या देशापुरतं बोलायचं झालं
या देशात प्रत्येक शेतकऱ्यांनी 1 गुंठाभर शेती सेंद्रिय शेती करून बघावी. तिच्यात कुठलंही फर्टिलायझर, विषारी औषधं मारू नये. ते अन्न आपण खाऊन बघा आणि इतर अन्नातला फरक तुम्हाला लागलीच कळेल. म्हणून आपणाला हे शेतीशास्त्राला पुढे आणण्यासाठी, आरोग्यशास्त्राला पुढे आणण्यासाठी शेती आणि आरोग्य हा एक फार महत्त्वाचा समन्वय आहे. तो आपणाला साधणं क्रमप्राप्त आहे. आरोग्य या विषयावर खूप बोलता येईल. आपला आयुर्वेद ग्रंथ घरगुती आयुर्वेद, त्यात तर खूप उपचार दिलेले आहेत. पूर्वी बऱ्याच वेळा विंचू चावला की औषध नसायचं, पण आघाड्याची मुळी घासून जर त्या जागेवर लावली, 1 मिनिटाच्या आत विंचवाचं विष उतरतं. आता आघाडा सुदैवानं प्रत्येक शेतात आपोआप जन्म घेतो. त्याचे कितीतरी उपयोग आहेत, डझनभर उपयोग त्यात दिलेले आहेत. तर चापा नावाची जे फुलझाड आहे त्याला कधीतरी शेंगा येतात. सर्प तो ठेवत नाही, तो खाऊन टाकतो. पण जर आपल्या निदर्शनात चाप्याची शेंग आली, ज्यांना सर्पदंश झाला त्यांनी ती शेंग घासून त्या दंशावर लावली, सर्पाचं विष त्वरित उतरतं. एवढं सामर्थ्य या साऱ्या विश्वामध्ये कणाकणात भरलेलं आहे. ते जनतेपर्यंत सांगणाऱ्या आणि आचरणात आणणाऱ्या पायिकांची गरज आहे. असे खूप दवे आपल्या आयुर्वेद ग्रंथात दिलेले आहेत. ते कृपया वाचताना मनुष्याच्या जीवनामध्ये 3 आजार त्याचा मरेपर्यंत पाठलाग करत असतात. ते 3 आजार प्रत्येकाला आहेत. 1 कफ, वात, पित्त. हे 3 आजारांवर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं, आणि त्याच्या 3 नाड्या मनगटात आहेत. आमचे बरेच डॉक्टर लोक नाडी परीक्षण करून मग दवा देतात. कोणती नाडी किती वेगानं चालते हे ओळखता आलं पाहिजे. आणि जर कफ नाडी वेगानं चालत असेल तर कफजन्य पदार्थ त्याज्य करावेत. कफ कशानं होतो? केळी, सीताफळी, शीतपेय आणि दुधाचा चहा. इंग्रज लोकांनी आयुष्यभर अजूनही ते ब्लॅक टी घेतात, पण आम्ही महाराष्ट्रीयन भारतीय लोक बासुंदीसारखा दुधातच चहा साखर टाकून तो घेतो, बासुंदीसारखा, आणि काही मिनिटामध्ये पोटात त्याचा कप तयार होतो. तुम्ही अजून ब्लॅक टी घेऊन बघा, तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. इंग्रज हुशार होते. म्हणून या साध्या साध्या सोप्या बाबी आहेत. नाडी नंबर 2 वात. ती जर अधिक गतिमान असेल तर वरचे पदार्थ त्याज्य करावेत. त्यात वांगी आहे, वालवड आहे, वाटाणा आहे. हल्ली तो सर्व हॉटेलमध्ये फॅशन म्हणून वापरला जातो आणि त्याचे दुष्परिणाम आपण देशात जगात बघत आहात. म्हणून ते त्याज्य करणं हे कटू सत्य कोणीतरी सांगितलं पाहिजे. 3री नाडी पित्त आहे. पित्तजनक पदार्थामध्ये ते आपल्याला माहीत पाहिजे, ते आयुर्वेदात दिलेले आहेत. त्यामध्ये तुरीची डाळ आहे. ते आपण पूर्वी सणावाराला कधीतरी खायचो, आता ते रोजचंच अन्न झालेलं आहे. ती कधीतरी आपण खावी, रोज आहारात नसावी. पोहे शक्यतो कायमचे बंद करावेत. जे लोक उपाहारात पोहे वापरतात त्यांना त्या मिनिटात पित्त ॲसिडिटी होते. त्या मिनिटात. त्यामध्ये शेंगदाणा आहे, हिरवी मिरची आहे, हे सारं पित्ताला निमंत्रण आहे. म्हणून पित्तजनक पदार्थ आपण जर टाळले तर निश्चितपणे आपली नाडी नियंत्रणात राहील आणि या पुढचे होणारे विकार आपणाला थांबवता येतील. या साध्या साध्या गोष्टी आहेत. डॉक्टरकडे न जाता आपण अगदी निरोगी जीवन आपणाला जगण्याला एक नामी संधी
आहारशास्त्रानं भगिनींकडे दिलेली आहे तिचं पालन व्हावं. यावर खूप तपशिलात बोलणं उचित नाही. पुढचा विभाग या ठिकाणी आमचे इंजिनियर वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण अबाधित ठेवायचं असेल, वास्तू हा निवाऱ्याशी संबंधित विषय आहे आणि आरोग्याशी संबंधित आहे आणि डोकं टेकल्यावर 4 घंटे निदान आपल्याला झोप आली पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याला खरं श्रीमंत म्हणतात. जगात आज अनेक नावं श्रीमंतीच्या यादीत आहेत, भारतातही आहेत, पण त्यांची दिनचर्या जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला हसू येईल. रात्री 2पर्यंत ते लोक झोपत नाही, भूतासारखे जागे राहतात. अब्जावधी लोक, अब्जपती असणारे लोक, त्यांना डोकं टेकल्यावर झोप येत नाही. पण इथे बसलेले सारे आलेले प्रतिनिधी एवढे श्रीमंत आहेत मनानं की त्यांना डोकं टेकल्याबरोबर खऱ्या अर्थानं झोप येते. मग हे लोक बसलेले श्रीमंत आहेत असा आमचा दावा आहे. ते मनानं श्रीमंत आहेत. म्हणून ही मनाची श्रीमंती आरोग्यातून आपण मिळवावी हा त्यामागचा मुख्य उद्देश असताना वास्तू कशी असावी. बऱ्याच वेळा वास्तूच्या ईशान्य दिशेला टॉयलेट आहे, जिना आहे, नैऋत्य यामाची दिशा आहे त्या दिशेला प्रवेश नसावा, तथा तळघर नसावं, पाण्याचं स्थान नसावं. बऱ्याच घरांमध्ये बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आहेत. घरात कुठेतरी किचनला काळा दगड लावलेला आहे. इथे आलेल्या भगिनींच्या ज्यांच्या घरात कडप्पा काळा दगड लावलेला आहे त्यांनी कृपया हात वरती करावा, म्हणजे मला त्यांना संवाद साधता येईल. बरेच हात वरती आलेले आहेत. त्याचं प्रतीक जे आहे ते आजारपण, डोक्यावर कर्ज, घरात सतत भांडणं हे त्याचं प्रतीक आहे. म्हणून तो तोडफोड करू नका. तुम्ही घरी गेल्यावर पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट आणा आणि त्या काळ्या दगडाचा रंग बदला, संपलं. तोडफोड करत बसू नका. ते खर्चिक आहे, ते परवडणारं नाही. म्हणून त्याचा जर रंग बदलला तर तुमच्या घरात अनारोग्य जे धोक्याच्या पातळीवर आहे ते तुमच्या हातात येईल. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आज अनेक भगिनी स्वयंपाक करता करता त्यांचे मणक्याचे आजार आहेत, हाडांचे आजार आहेत, अनेक आजारांनी त्या त्रस्त आहेत. डॉक्टरला निदान होत नाही. हे वास्तव लपवता येत नाही. इथे आमचे डॉक्टर आलेले आहेत. म्हणून त्याची पूर्वपीठिका या कार्यानं शास्त्रातून आपणासमोर डोळस पारदर्शकपणे मांडलेली आहेत. ती जर पानं आपण ज्ञानदान 1 ते 4 चाळली, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या वास्तूचे डॉक्टर होऊ शकता. त्यात असणाऱ्या ज्या उपाययोजना आहेत त्या आपण सहानुभूतीपूर्वक, एकदा वाचल्यानं तो ग्रंथ कळणार नाही, निदान 2दा 3दा ती पानं चाळली तर ते तुम्हाला कळेल. म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक आपली वास्तू शास्त्राप्रमाणे करा. आणि मुलांच्या अभ्यासाबाबत काळजी घेताना दिशा परत्वे अभ्यास करा. उत्तर ही दिशा अभ्यासाची आहे. त्यातून त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम उत्तर दिशा करते. कार्यालयात जे अधिकारी लोक बसतात त्यांचं तोंड पूर्वेला असावं, म्हणजे ते करतील ती पूर्व. असं दिशांची कामं ठरलेली आहे. दक्षिण दिशेला कधीच तोंड करू नये. दक्षिण, क्षीण करणारी दिशा, दुःख आणणारी दिशा, कर्जबाजारी करणारी दिशा, तिचं नाव दक्षिण आहे. बऱ्याच जणांची घरांची प्रवेशद्वारं दक्षिणमुखी आहेत. मग आता त्याला काय करणार? ते आता तोडफोड करणं अशक्य आहे. त्याला आहे उपाययोजना. म्हणून या ग्रंथातून ती असणारी उपाययोजना जर आपण केली
तर त्यावर 80% फरक पडेल. 100 तर नाही, परंतु 80% फरक पडेल. म्हणून आपण मुलांचं आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी स्वयंपाक कक्ष आग्नेयेला असावं. ती आग्नेयची दिशा आहे. आपण आग्नेय कुठं निर्माण करतो? चूल, शेगडी, गॅस आग्नेयेला असावं. ईशान्य दिशा ही पूजा देवघर असावं. नैऋत्य दिशा ही शयन कक्ष मालकाचं असावं. पश्चिम आणि वायव्य ही पाहुणे रावळे त्यांचं बैठक कक्ष किंवा शयन कक्ष असावं. हे ठरलेल्या बाबी आहेत. आणि येणेप्रमाणे जर आपण घराची रचना सोप्या साध्या पद्धतीत केली तर बरेचसे प्रश्न वास्तवातून जे निर्माण होतात ते तुमच्या हातात येतील, तोडफोड न करता. म्हणून इतक्या साध्या सोप्या मार्गानं असणाऱ्या उपायांनी आपण त्यावर उपाययोजना करावी हे कळकळीचं आवाहन. अगदी सोपे उपाय आहेत. तिथे पिरॅमिड आहे, तांब्याचा तार आहे, रंगसंगती आहे, आरसा कुठल्या दिशेला नसावा असावा ते आहे. चुकूनही आरसा दक्षिण पश्चिमेला नसावा, तो पूर्व उत्तरेलाच असावा, हे पण माहितीसाठी. म्हणून आपण या साऱ्या बाबी कृपया सहानुभूतीपूर्वक समजून घ्याव्यात आणि त्यातून आपण आपलं आरोग्य अबाधित ठेवावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. वास्तवावर खूप बोलता येईल. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश आणि सेवेत असणारे आमचे वकील आणि कायदेशीर सल्लागार आलेले आहेत. आणि दर गुरुवार रविवारी स्वामींच्या जनता दरबारामध्ये सेवेकरी आणि गरीब परिवाराला कायद्याच्या चाकोरीतून ते मार्गदर्शन करत असतात. उदाहरणार्थ, काहींना साप्ताहिक दैनिक केंद्र उभी करायची आहेत, जागेचे प्रश्न आहेत, त्या जमिनी खरेदी खताच्या आहेत, बक्षिसाच्या आहेत, कुळ कायद्याच्या आहेत, अन्य शासनाच्या GR मधल्या आहेत. या साऱ्या बाबी तंतोतंतपणे यावर ते मार्गदर्शन करत असतात. आणि तालुका जिल्हा स्तरावर जे न्यायपालिका आहेत त्यांना सांगून ते लोक न्यायालय दर 3 महिन्यानं भरवतात. अनेक वर्षाचे कजे खटले एका चक्करमध्ये ते निपटारा करतात आणि परत कोर्टात त्याला जायचं काम पाडत नाही. खरं तर एक म्हण आहे मराठीत, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, आणि ते खरं आहे. म्हणून या साऱ्या बाबी प्रात्यक्षिकरित्या या कार्यातून सर्वांपर्यंत पोचवण्याला एक नामी संधी कायदेशीर सल्लागार आमचे करत असतात. त्यांच्या वेळेचा आणि ज्ञानाचा कृपया सर्वांनी लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यात दुर्ग अभियान प्रतिनिधी, त्यामध्ये देश विदेश अभियान प्रतिनिधी, स्वयंरोजगार विभाग प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी आणि याज्ञिक प्रतिनिधी, हे 8ही प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. आणि या सर्व विभागाची माहिती जनतेला कोण देणार? जनतेला थोडंच माहिती आहे इथे एवढं काम चालतं प्रत्येक केंद्रात, ते सांगावं लागतं जनतेला. बऱ्याच जनतेला काय वाटतं, फक्त हात जोडावेत, आरती करावी आणि घरी जावं, ती प्राथमिकता आहे. परंतु या व्यतिरिक्त जी कामं स्वामींनी नेमून दिलेली आहे ती जनतेला ठाऊक करणं, माहिती करणं, हे अन्य विभागाचं काम आहे. म्हणून इथे याज्ञिकी प्रतिनिधी तो ध्वज दाखवत आहेत. ज्यावेळी वादळ येतं त्यावेळी हा ध्वज लावला
त्याखाली बसून जर आपण लांगुलास्त्र किंवा मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. तर भूकंप थांबवण्याचं हे यंत्र आहे. तर पर्यावरणपूरक प्रतिनिधी, प्लॅस्टिक वापरू नका, प्लॅस्टिकच्या प्लेट वापरा, झाडं लावा. जून ते सप्टेंबर आपण शेताच्या प्रत्येक बांधावर वृक्ष लागवड रोपण करणार आहोत. त्यात आपण सर्वांनी जर भाग घेतला तर पर्यावरणाला खूप मदत होणार आहे. म्हणून या साऱ्या बाबी राष्ट्राला सुबत्तेकडे नेण्यासाठी हा सारा खटाटोप आपण प्रत्येक व्यक्तीनं या 18 विभागाची निवड करावी आणि आवडेल तो विभाग स्वीकारावा. तो स्वामींना प्रिय आहे. म्हणून हे सर्व विभाग आपण कृपया आचरणात, अनुकरणात आणि जनतेपर्यंत कृपया पोचवण्याचं धाडस करावं, हे कळकळीचं आव्हान आहे. यात कुठलाही मनात कृपया संकोच मानू नका. बऱ्याच वेळा आमचे काही भगिनी ग्राम अभियानाला जातात आणि ग्राम अभियानाला गेल्या की काही नकारार्थी महिला त्यांना भेटतात, ज्यांना दुपारी काही काम नको आहे, आळस अंगात भरलेला आहे, अशा नकारार्थी विचाराची प्रवृत्ती, काय तुम्हाला काही काम आहे का नाही, म्हणजे आम्हाला कामाला लावता म्हणजे. आपण घड्याळासारखं, मधमाशीसारखं सतत काम करावं, या पार्श्वभूमीवर दत्त महाराजांनी मधमाशीला गुरु केलेला आहे. मधमाशीला गुरु केलेला आहे, जी 24 तास काम करते. घड्याळ 24 तास काम करत आहे. म्हणून आळशी लोकांचं तोंड पाहू नये, आणि पाहायचं असेल तर त्यांना बरोबर घेऊन कामाला लावा ग्राम अभियानात. त्यांना आरसा दाखवा कार्याचा, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून जपानसारख्या देशाचा जर थोडक्यात तुम्ही परामर्श घेतला तर तिथे MD सुद्धा एकच ड्रेस घालतो, मालकही काम करतो, आणि तिथे जे कारखान्यात किंवा समूहात काम करणारे लोक आहेत ते सारखेच दिसायला आहेत, कामालाही त्यांचं प्रत्येकाचं काम सारखंच आहे. त्यामुळे ते देश पुढे गेलेले आहेत. तपशिलात न बोलता या साऱ्या बाबी अनुकरणात चांगल्या गोष्टी आणाव्यात, चुकीच्या गोष्टी अनुकरणात आणूच नये, हे कळकळीचं आव्हान आहे. असं वेळेला मी अधिक वेळ बोलणं उचित नाही. आपण गेले काही तास कोणी रात्रभर स्वामींच्या या सहवासामध्ये ही ऊर्जा संपादन करण्यासाठी, जनतेला सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी, जनतेची दुःख निवारण्यासाठी, जनतेला चिंतामुक्त, ऋणमुक्त करण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून खरं तर आपण आलेला आहात. म्हणून आपण दुसऱ्यासाठी जगावं, दुसऱ्याचे अश्रू पुसावेत. हा पारमार्थिक, हा परवलीचा शब्द आहे, आणि त्या दृष्टीनं आपण जनतेसाठी आपण कृपया सहकार्य करावं. हा प्रामाणिकपणा, हा पारदर्शिकता, संस्काराशिवाय हे शक्य नाही. म्हणून आपण या कार्यात वयवर्ष 5 ते 18 या वयोगटापासून जर सुरुवात केली तरच हे शक्य आहे. असं आपण हे सर्व 18 विभाग या श्रावण महिन्याच्या उद्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करावेत नवीन लोकांनी. श्रावण महिना हा आनंदाचा आहे, शंकराच्या सेवेचा आहे. आपण दिवसभरात शंकराच्या पिंडीवर मगाशी सांगितलेलं महिम्न आहे. शंकराचे गुरु प्रभू रामचंद्र आहेत म्हणून रामरक्षा आहेत. शंकराच्या पंचायतनामध्ये मातोश्री पार्वतींचा समावेश आहे म्हणून श्रीसूक्त आहे. संरक्षणासाठी क्षेत्रपाल दैवत म्हणून त्यांचं कालभैरव आहे. म्हणून या सर्व सेवा आपण सहानुभूतीपूर्वक, निष्ठेनं, श्रद्धेनं आपण रोजीला कराव्यात. ते तीर्थ आपल्या परिवारासह
सज्जनांना द्यावं, जे व्यसनाधीन आहेत त्यांना बुद्धी पुरस्कार थोडं जास्त द्यावं, म्हणजे ते शाकाहारी होतील, निर्व्यसनी होतील, हे बुद्धी पुरस्कार द्यावं. म्हणून या साऱ्या बाबी आपणाला महिन्याभराचा ग्रहपाठ दिलेला आहे. पुढच्या महिन्याचा ग्रहपाठ आम्ही उद्याच्या शनिवारी देणार आहोत. हा श्रावण महिनाभर आपण शंकराच्या सेवेमध्ये आहात. पुढचा भाद्रपद महिन्यामध्ये आपण भागवत सामुदायिक पठन वाचन मनन करणार असून दुसऱ्या पंधरवाड्यात सेवा पितरांची करायची असते. त्या 2 पंधरवाड्यात ती 2 कामं, काही वैयक्तिक काही सामुदायिक आपणाला करायची आहेत. त्याच्या पुढचा महिना अश्विन येतो. त्या महिन्याभरात आपण भगवतीची सेवा करायची आहे. आणि आता या श्रावण महिन्यात ज्यांना महाराष्ट्रवासियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 5 ज्योतिर्लिंग आहेत. आपल्या नाशिक विभागानं त्र्यंबकेश्वर पीठात तथा ज्योतिर्लिंगात सेवा रुजू करावी. मराठवाड्यात 3 ज्योतिर्लिंग आहेत. त्यांनी जिल्ह्यांची विभागणी करून दिलेली आहे. कोणी घृष्णेश्वरला जातील, कोणी परळीला जातील, कोणी औंढ्या नागनाथला जातील. आणि तिथे समजा जागा नसली तर तेथील सेवा केंद्रामध्ये आपण सेवा रुजू करणं अपरिहार्य आहे. तर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्र भीमाशंकरच्या परिसरात आपली सेवा रुजू करतील. म्हणून येणेप्रमाणे जर आपण 5 ज्योतिर्लिंगांमध्ये या सेवा करण्याला श्रावण महिन्यानं संधी दिलेली आहे, त्याचं आपण सोनं करा. अधिक वेळ न घेता पुनश्च आपणा सर्वांना या उद्याच्या श्रावण महिन्याच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करू. सर्वप्रथम भगिनीवर्ग नंबर 1च्या गेटनं समाधी मठ औदुंबर याला केवळ वळसा घालून दरबारात फक्त स्वामींना हात जोडून उभ्यानं नमस्कार करतील. वाकल्यानंतर मागचा माणूस पडतो ही आपण काळजी घ्यावी. म्हणून ज्यावेळी दरबार खाली असेल त्यावेळी मुजरा करावा, एरवी करू नये, हे जुन्या सेवेकऱ्यांनी नव्यांना सांगावं. पाठोपाठ भगिनीनंतर पुरुष येतील नंबर 2च्या गेटनं. आणि काही क्षण आपण जर मौन पाळलं, मौनम सर्वार्थ साधनं, ही दिवसभरात तुम्ही रुजवलेली सेवा, केलेली सेवा, वाढणारी ऊर्जा ती आपण आपल्या घरी न्यावी. म्हणून काही क्षण आपण, काही काळ आपण कृपया मौन पाळावं, एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा उद्याच्या श्रावण महिन्याच्या आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडू आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. पुढील सत्रात आमचे प्रतिनिधी आपलं मनोगत तथा मार्गदर्शन करतील, त्यांनी ती नोंद घ्यावी. आपण प्रार्थना करूया.